पुण्यातील पाषाण येथील श्री सोमेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर सुमारे 900 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू स्वतः प्रकट झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी लाल महालात असताना या मंदिरात दर्शनासाठी येत असत. 1640 ते 1660 या काळात राजमाता जिजाऊंनी या मंदिराचे नवनीकरण केले होते. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात आणि आकर्षक हेमाडपंती शैलीत करण्यात आले आहे. हे मंदिर बार्नेर पाषाण भागातील राम नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिर परिसरात भारतातील सर्व 12 ज्योतिर्लिंगाचे हुबेहूब प्रतिकृती पाहता येतात. मुख्य शिवमंदिराच्या शेजारीच श्री गणेश, हनुमान आणि भैरवनाथ याची देखील छोटी मंदिरे आहेत. असे मानले जाते की शिवराम भट चरित्र स्वामींना येथे सोन्या नाण्याचा खजिना सापडला होता, ज्याचा वापर नानासाहेब पेशव्यांनी मंदिराच्या घाटाच्या बांधकामासाठी केला. मंदिर परिसरात सुमारे 40 फूट उंचीची भव्य दीपमाळ आहे, जी रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर दिसते.